मुसळधार पाऊस, घनदाट जंगल, विव्हळणारी किंचाळणारी विदेशी महिला. ही घटना घडलेली सावंतवाडीच्या रोणापाल सोनुर्लीच्या घनदाट जंगलात. पण इतक्या पावसात घनदाट जंगलात तिला सोडून गेलं कोण, या प्रश्नाचा उलगडा करण्यात पोलिसांना आता यश आलंय. तर झालं काय? सोनुर्ली रोणापाल इथं जोरदार पावसात घनदाट जंगलातून शनिवार सकाळपासूनच मोठमोठ्यानं किंचाळण्याचा आवाज येत होता. याच ठिकाणी गुरांना चरण्यासाठी एक गुराखी आलेला. त्याच्या कानावर हा आवाज पडताच त्यानं आवाजाच्या दिशेनं जात शोध घेतला, तर त्याला समोर एक धक्कादायक दृश्य दिसलं. चक्क झाडाला एका महिलेला साखळदंडानं बांधलेलं. ही घटना बघून तो गुराखी घाबरून गेला आणि त्यानं गावात येऊन ग्रामस्थांना सगळा प्रकार सांगितला आणि पोलिसांनाही तात्काळ या संदर्भात माहिती देण्यात आली. कोसळणाऱ्या मुसळधार पावसात अन्न पाण्याशिवाय असल्यानं त्या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेचे साखळदंड तोडले. सलग 2-3 दिवस ही महिला पावसात भिजत होती आणि त्यामुळेच तिच्या हातापायांनाही सूज आलेली. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अशक्तपणामुळे तिचा आवाजही फुटत नव्हता. तिच्याकडे काही कागदपत्रे मिळाली, ज्यात त्या महिलेचं नाव ललिता काई असून ती प्राथमिक माहितीनुसार गेल्या 10 वर्षांपासून भारतात तमिळनाडूमध्ये राहत होती. पण ती मूळची अमेरिकन नागरिक असल्याचं देखील स्पष्ट झालं. तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आल्यानं तिचा पाय सुजलेला. तिला लगेचच सावंतवाडी इथल्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता समोर येणारी माहिती धक्कादायक आहे. हा प्रकार केलाय तिच्याच विभक्त झालेल्या पतीनं. पोलिसांनी महिलेच्या या पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. रुग्णालयात महिलेनं लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या चिठ्ठीनुसार या महिलेनं दावा केलाय की तिच्या विभक्त झालेल्या पतीनं तिला जंगलात लोखंडी साखळीनं बांधलं आणि तो निघून गेला. महिलेसोबत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासानंही घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र ही जोमानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पोलीस तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब तसंच 31,000 रुपये रोख सापडले आहेत. पोलीस मोबाईलच्या मदतीनं अधिकचा तपास करण्याचा प्रयत्न करतायत. सिंधुदुर्ग पोलिसांची एक टीम तमिळनाडू तर दुसरी टीम गोव्यात रवाना करण्यात आली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक असतात आणि त्यामुळेच गोव्यात देखील तपास केला जाणार आहे. तर महिला ही गेल्या 10 वर्षांपासून तमिळनाडूत वास्तव्यास असल्यानं तिथं देखील तपासाच्या दृष्टीनं पोलीस दाखल झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.